साहित्यरत्न राजू थाटेंना मारणारा जो हरामखोर होते त्यांच्या एका चेन चोरणाऱ्याला कसं बघा कसं झोडलं भीमसैनिकांनी. बघा हा व्हिडिओ बाजूचा. बघितला भीमटोला म्हणून सांगतो, माजायचं नाही, जातीवाद करायचा नाही. आम्ही पण बांगला भरल्या नाही आहे, आम्ही पण मारू शकतो. पण गोष्ट आहे का आम्ही कायद्याने घेतो. बाबासाहेबांची औलादे आहे आम्ही भीमा कोरेगाव गाजवलेलं आहे. 500 महारांनी 28,000 पेशव्यांना तुळू तुळू मारलं. आणि तुम्ही लहूटोला करत होते. मला सांगा, लहूटोला द्यायच्या वेळेस जेव्हा तुम्ही मारलं तेव्हा तुम्ही लहूटोल्याने त्याला तुम्ही दोरडा टाकला. दोरडा त्या राजू थाट्यांची तुम्ही 20 का 25 ग्रॅमची सोन्याची चेन चोरली. चोट्टे हो, तर विचार करा तुम्ही, एवढे चोट्ट्या तुम्ही. सांगायचं उद्दिष्ट हाच आहे की तुम्हाला त्या माणसाला एकटं पाहून तुम्ही मारलं, पण काही भीमसैनिकांनी या हरामखोराला लवटोला दिला. लवटोला नाही, भीमटोला दिला. लवटोला नाही, भीमटोला दिला. आणि भीमटोला असाच असतो, आम्ही कधीही मागून वार करत नाही, समोरून वार करतो. कारण आमची जात ही मागून वार करणारी नाही आहे. कारण आमचा इतिहास गरजून सांगतो. जा विचार, महाराष्ट्रातल्या जनतेला, या पेशव्याला विचार जाऊन की हे महार कशी आहे. कारण आम्ही जिथं पाणी भेटत नाही ना तिथं मारणारे लोक आहोत. पण भावांनो, आम्ही माराठोकीच्या गोष्टी करत नाही. माफ करा. बोलण्याचा उद्दिष्ट हाच आहे की तुम्ही एका भीमसैनिकाला बघून त्याला मारलं, तिच्यापाची चेन चोरली आणि जेलात गेले, तुम्ही सुटून आले. पण लक्षात ठेवा, तुम्ही जातीवाद करून राहिले आणि सोशल मीडियावर दाखवून राहिले की आम्ही राजू थाटेला मारलं, राजू थाटेला मारलं. प्रचलित करत होता, मार्केटिंग करत होता तो राजू थाटेंची. सांगत होता जगाला का आम्ही बघ राजू थाटेला कसं मारलं. त्या कारणामुळे भीमसैनिकांनी यांना इंगा दाखवला. याला काय दाखवला? इंगा दाखवला. आणि इंगा असा दाखवला की त्याचं तोंड फोड पाळ फळ मोकळे करून टाकलं, टकल्याचं. त्या माझं एकच म्हणणं आहे, कुठलाही भीमसैनिकांनी याला सोशल मीडियावर फॉलो, कमेंट काहीच करू नका. जेणेकरून ह्या आपल्या भरोसा उडून राहिला. आपल्या बाबासाहेबाची रील बनवून, बाबासाहेबाच्या गाण्यावर रील बनवून हा स्वतःची पोळी भाजून राहिला, दुसरं काहीच नाही. तुम्हाला असं वाटते की बाबासाहेबाच्या गाण्यावर कोणी रील बनवत असेल, चांगला बोलत असेल, तर आपल्या समाजाचा या आपल्या बाबासाहेबाचा लेकरू आहे असं समजू नका. त्याच्यामध्ये स्वतःचं काही ना काही असतंच. तो फक्त आपल्याला यूज करून राहिला असं समजायचं. कारण बाबासाहेबाचं लेकरू दिसूनच पडते. कारण बाबासाहेबाचं लेकरू असं आहे की तो मातीतला असून तो सोन्यासारखा राहतो. आणि बाबासाहेबाच्या लेकराचा गर्जना, त्याची आवाज, त्याची लेखणी एकच सांगते. कारण नागपूर भूमीचा गर्जून सांगे वारा, नागपूर भूमीचा गर्जून सांगे वारा, माझ्या भीमाच्या चरणी झुकतो वादळ वारा, झुकतो वादळ वारा. कारण बाबासाहेबाची लेखणी, बाबासाहेबाची विचार, बाबासाहेबाचे आचार हे भीमसैनिकाच्या रक्तात भरलेले असतात. आणि भीमसैनिक हा बाबासाहेबालाच बाप मानतो, बाजूच्या घरातल्या लोकांना बाप मानत नाही. पण काही अवकानी लोक आहे की बाबासाहेबाचं नाव घेऊन बाबासाहेबाचा वापर फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धी पाहण्यासाठी करतात. काही असे नंगचोट लोक आहे. आता बघा, राजू थाट्यांना मारला तो हरामखोर. ह्या लोकांनी बाबासाहेबाचे जे व्हिडिओ बनवतात, तो एक आठवला डोंबळा, तो व्हिडिओ बनवतात. तर हे फक्त प्रसिद्धी पाहण्यासाठी व्हिडिओ बनवतात, दुसरं काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर व्हिडिओ बनवतात, हे प्रसिद्धी पाहण्यासाठी, हमदर्दी पाहण्यासाठी व्हिडिओ बनवतात, ते दुसरं काहीच नाही. काही हे फॉलो, लाईक, शेअरसाठी. तर अशा लोकांनी याच्या नादी लागू नये, हे माझं मत आहे. आणि मातंग समाजाला एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही जातीवाद करू नका, झगडे करू नका, कोणी भीमसैनिकाला मारू नका. आता कसा भीमटोला बसला त्याला, कारण चेन चोट्टा आहे तो, चेन चोऱ्या आहे तो. त्याने चेन चोराला नव्हती लागत, कळलं काय? तुम्ही ते एका भीमसैनिकाला एखाद्या जाळ्यात फासून त्या भीमसैनिकाला मारून राहिले, त्याच्यापाशी चेन चोरून राहिले आणि मोठ्याने बोलून राहिले. हे चुकीचं आहे, हे मला पटत नाही ह्या गोष्टी. पण बाबासाहेबाच्या लेकराने याला इंगा दाखवलाच, त्या टकल्याला.
तर बाबासाहेबाचा इंगा म्हणजे कमी समजू नका. भीमटोला जेव्हा बसतो ना तर चार चौकात बसतो आणि चौकात बसतो, मागून बसत नाही. एकटाला पगून लालगोडी बोलून जय भीम बोलवून का बाबा या तुमच्यासाठी जेवण आहे. लालगोडी म्हणजे त्या एखाद्याला बकऱ्याला हलाल करण्यासाठी तिला कसं चाललं जाते, तिला लालगोडी लावल्या जाते, तसं राजू थाटांना केलं त्यांनी. पण आमचे भीमसैनिक तसे नाही आहे. आम्ही डायरेक्ट अँड डायरेक्ट चौकात आला विषय खतम. पण आम्ही मारथोडे करत नाही. माझ्या भीमसैनिकांनाही सांगतो, माझ्या माता समाजातील भावाने सांगतो, असे कृत्य करू नका. ज्याने काय होणार, जातीवाद वाढणार, वाद निर्माण होणार. माझा सांगण्याचं हे जे आता मी जे बोललो सांगण्याचा विचार दृष्टिकोन हाच आहे माझा, की माझी अशा पद्धतीचं करू नका तुम्ही. कारण कसं आहे, आता एक वेळा त्याला आपण भीमटोला दिला, आता विषय सोडून देतो. कारण कसं आहे, राजू थाटेंनी त्यांना माफ केलं आहे, सगळ्यांनी माफ केलेलं आहे आणि ते जेलातून सुटून आलेले आहे. त्या कारणामुळं आता यांनी असं काही केलं, यांनी मार्केटिंग केली की बा राजू थाटेला आम्ही मारलं, असं केलं तसं केलं, अजून मारणार, अमकं ठमकं, छात्या काढून पायाला असा करून तसं करून, तर त्यांना अजून आपण इंगा दाखवू. पण गोष्ट काय आहे, जातीवाद झाला पाहिजे नाही, झगडे झाले पाहिजे नाही आणि शांतता भंग झाली पाहिजे नाही. हे माझं मत आहे माझ्या भीमसैनिकाला. कारण भीमसैनिकांनो, आपण असं गुन्ह्या याच्यामध्ये फसायचं नाही, आपल्याला कोणाला मारायचं नाही आहे. पण ह्या टकल्याला, ह्या चेन चोराला, ज्याने राजू थाटेची चेन चोरली त्याला तुम्ही मारलं, हे बरं केलं. पण जो आठवले आहे तो आठवला आपण द्यायला पाहिजे. कारण थोई लय हरामखोर आहेत, ते थोई जातीवाद करून राहिला, रील बनवतो. पण कसं आहे की बाबासाहेबाच्या नावावर खातो. अशी कितीतरी रील स्टार आहे, बाबासाहेबाच्या मातं खातात. त्यांनाही माझं एकच सांगणं आहे की जातीवाद करू नका. आमच्या बापाच्या भरोशावर जगून राहिले तुम्ही, कोणाच्या भरोशाने, आमच्या बापाच्याच भरोशावर. ठीक आहे. राहिला प्रश्न राजू थाटेला मारलेला, राजू थाटेंनी माफ केलेला आहे सगळ्यांना आणि त्यांनी जेलात गेलेले होते, ते सुटून आलेले आहे. आता ती राहिली चेन चोरली, ती वापस दिली का नाही दिली आम्हाला महिला ठाऊक नाही आहे. ज्याने हे चेन चोरली असं राजू थाटेंची वापस करून द्यावी, हे माझं मत आहे. कारण यांनी बोला असं वाटते ती चेन चोरली, यांनी याचा वापर यासाठी केला असेल, कायच्यासाठी, का बा सुरक्षित बाहेर निघण्यासाठी. वकील आले, अमक्याले टमक्याले, चेन मोडली असन ते, आणि मग काय कोणी त्याची जमानत घ्यायला तयार नसन, मग जमानत घेण्यासाठी पैसे लागतेच. मग जमानत घेण्यासाठी त्यांना ते चेन मोडली असं राजू थाटेची, असं झालं ते. कळलं काय? राजू थाटेची चेन मिळणार नाही, कारण याच्यापाशी खिशामध्ये काही दमडी नसन ना. त्या कारणामुळं मग जेलात गेले, जेलात घेऊन सुटवायचं आहे काय. मग राजू थाटेची चेन म्हटलं हे ना घाण ठेवली असन किंवा मग मोडमाड करून मोकळी केली असन आणि त्याच्या भरोशावर हे बाहेर आले. कळलं काय भावांनो? असं झालं हे. तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय.